बातमी विधानसभेची आहे। ससून रुग्णालयावरून विधानसभेमध्ये विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। ससून रुग्णालय हे गुन्हेगारांसाठी 5 स्टार हॉटेल बनलेलं आहे असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तर ससून हा गुन्हेगारीचा अड्डा आहे असा आरोप धंगेकरांनी केलाय। दोषींना बढती का देता, त्यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल विरोधकांनी सभागृहात उपस्थित केला। दरम्यान काही कारणांमुळे ससून रुग्णालय बदनाम झाले, पण आता कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले। हे रुग्णालय ड्रग माफियांसाठी, हे रुग्णालय गुन्हेगारांसाठी आपण 5 स्टार करणार आहात का, हा माझा प्रश्न आहे। कारण इथे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी सुद्धा ते 5 स्टार केलं तर कोणालाही आतमध्ये प्रवेश करताना रिस्ट्रिक्शन आणता येईल। बिनधास्तपणे रक्ताचे नमुने बदलले जातील, बिनधास्तपणे ससून रुग्णालयामधून ड्रग्सचा व्यापार सुरू होईल, बिनधास्तपणे गुन्हेगारांना तिकडे आराम करता येईल। ससूनला आठवड्यातून 2 वेळा जातो, आजच जात नाही, गेली 30 वर्ष मी जातोय की ससून हा गुन्हेगारांचा अड्डा झालाय। मिसाळताई बी बोलले आणि खरं तर त्या ठिकाणी ससूनमध्ये आपण गेल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये एक क्लिप आली होती आणि त्या क्लिपमध्ये डॉक्टर पैसे मागत होता रुग्णाला, आणि हे करत असताना त्या डॉक्टरवर आपण कारवाई काय केली हा महत्त्वाचा भाग। ससून हॉस्पिटल हे बदनाम झालं, परंतु मी सगळ्या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो। वास्तविक यातही लक्षवेधी जर विचारली असती तर सविस्तरपणानं आम्ही किती कठोर शासन त्यांना दिलं आहे ते सांगता आलं असतं। आम्ही कठोरात कठोर शासन दिलं आहे। आता अशी घटना घडण्याची हिंमत कुणाच्याही मध्ये होणार नाही, इतके कडक आम्ही आता निर्णय घेतलेले आहे।